सोलापुरात गेल्या 4 तासांपासून तुफान पावसाने हजेरी लावली आहे। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। सोलापुरात गेल्या 4 तासांपासून तुफान पावसाची हजेरी तर यावी मोठ्या प्रमाणात तिथे पाऊस होतोय। सोलापुरात गेल्या 4 तासांपासून पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय। हवामान खात्याच्या वतीने सोलापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता। शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सर्वत्र पाणी झालेले, लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। अनेक नागरिकांच्या घरात गुडघ्या इतकं पाणी शिरलेलं आहे। लोकांचे हाल होत आहेत। सोलापुरात सध्या तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। महानगरपालिकेवाले तर या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। खरं तर गेल्या 4 तासांपासून पावसानं धुमाकूळ घातल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 4 तासांपासून पाऊस हा थांबायला तयार नाही। सोलापूर शहरामध्ये सर्वत्र पाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता सध्या आपण पाहू शकतो की सोलापूर शहरातील पुणे नाका परिसरातील हांडे प्लॉट परिसरामध्ये काय अवस्था आहे हे आपण झी24 तासच्या माध्यमातून पाहू शकतो। अक्षरशः नागरिकांच्या पूर्ण घरामध्ये पाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकंदरीत ही परिस्थिती पाहतोय। सोलापुरातील हांडे प्लॉट परिसरातील ही परिस्थिती आहे। एकंदरीत झी24 तासच्या माध्यमातून हे आम्ही आपल्याला चित्रण दाखवत आहोत। संपूर्ण घरामध्ये जे पाणी आहे ते शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक नागरिकांची घरं ही पाण्यात बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत हे झी24 तासच्या माध्यमातून आम्ही आपल्याला चित्र दाखवतोय। अशी जी परिस्थिती आहे, जवळपास 40 ते 50 घरांमध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो गेल्या काही काळापासून महापालिकेला सुद्धा नागरिक येथील फोन करतायत, मात्र कोणताही संपर्क होत नाही आहे। काही हे मावशी काय सांगाल, अशी परिस्थिती झालेली आहे? बघा, आमचे मालक अपंग आहे, ती ऑपरेशन झालंय, मी बायपास झाले, आम्ही दोघं बी आजारी आहेत साहेब। आमच्या घरात पाणी इतकं शिरलंय की विचारू नका। आम्हाला बसायला जागा नाही, कुठे बसायचं? असं किती वर्ष झालं रोडचं काम करताय, ती महानगरपालिकाला रोडवर करतच नाही, लक्ष देत नाही ती। आता कसं करायचं सांगा दादा, गेल्या काही काळापासून तुम्ही महापालिकेला सुद्धा अधिकाऱ्यांना फोन करताय, मात्र काय प्रतिसाद मिळतोय? आता कसं आहे माहिती आहे का, महापालिकेने उन्हाळ्याच्या अगोदर सगळ्या चेंबरमधला गाळ काढला पाहिजे होता, त्याचबरोबर गाळ काढला पाहिजे होता सगळ्या चेंबरमधला। आणि प्रशासन असल्या कारणाने गाळ अधिकाऱ्यांना उत्तर दिलं तर टोलाटोलीची उत्तरं टोलवाटोलीची उत्तरं मिळतात। मी 2 तास झाले इथं स्वतः येऊन काम करत आहे, तरी इथं कुठल्याही प्रशासनाचं कोण माणूसही आला नाही। मी शेवट आयुक्त साहेब ओंबासाहेबांना फोन केल्यानंतर